मी हॉटेल बागीच्या सर्वे सर्वा. आपण काल रात्री आपल्या धाराशिव जिल्ह्यामध्ये जे पावसामुळे नुकसान झालेले ते शाळेचे जे त्याचे त्यासाठी खास आपण दप्तर वह्या पुस्तके घेऊन गेलतो. मग आपल्याला वाटता 10:30 झाल्या. तिथून निघाल्यानंतर आपण भूम मार्गे परांडा मार्गे आपण बार्शी मार्गे आलतो. कुर्डवाडीचे काही पोरं 2 गाड्या घेऊन मागा लागले होते आपल्या. मग भीतीच्या पोटात आपण निघून आलो पुढं. पण इथं चिकरडमध्ये आल्यानंतर चढ लागल्यानंतर त्यांनी गाडी आडव्या घालून थांबून आमची गाडी की तू का वाटायला गेलता, तुझा काय संबंध म्हणून आम्हाला रात्री टंडत होते. आम्ही वाटतो म्हणजे आम्ही कष्टातनं काय ना काय गरिबासाठी करायला जातो. तू वाटायला का दान शिरायचा आहे का, तू मुंबईला जातो इकडं जातो म्हणून दादागिरी करत होते, पेलेले होते. मग तिथलेच काय 4-5 अजून टपरीवाले आजूबाजूवाले ते बी परजाला पळत आमच्या जागावर आलते. ही दारू पेलेली व्यक्ती होती. आम्ही नवरा बायको दोघंच होतो गाडी. आम्ही त्यांना समजून सांगत होतो की तुम्ही दारू पेलेला आमच्या पिछा कर नका, तुम्हाला फोटो पाहिजे असले तर घ्यान जावा. मग तू का वाटतो म्हणून आम्हाला स्टंडत होते ती. आता आपण जी गरिबाची सेवा करतो ह्यात बी अगर तुम्ही कर नका म्हणून वरनं आम्हाला दमदाटी करून अगर असं करत असले तर आमच्यासारख्या उद्योजकांना परच्याला कोणाची मदत करावी का नाही करावी तुम्ही सांगा. आणि ही कुर्डवाडी मधले देवकती गाव आहे, देवकती वस्ती, तिथला ही व्यक्ती आहे रातचा आलेला. आम्ही बार्शीपासून पुढे आल्यानंतर चिकरड गाव आहे, तिथं जेव्हा डिअर लागते ना आपलं गतिरोधक, तिथंच गाडी यांनी अडवून तिथंच आम्हाला डिरिंग केली की तुझा संबंध काय तिकडे जायचा आणि तुझा काय संबंध वाटायचा, तू काय लय मोठा सेंशा गेलास का, तू काय लय ही झालास का म्हणून आम्हाला स्टंडत होते रात्री. त्याला म्हणलं आमची मर्जी आहे, आम्ही गोरगरिबाला वाटू काय करू, आमचं म्हणणं आहे तू मुंबईला जातो इकडं जातो ह्याचीच मदत करतो, तुझा काय संबंध म्हणून आम्हाला टंडत होते रात्री. दारू पेलेले होते एकटी. त्याचा फोटो आपण वरी देणारच आहोत. आणि ह्याला जितक्यात लवकर बघून असल्याचं तोंड चेसलं पाहिजे. आज एखादा उद्योजक अगर काय कमाईमधनं थोडं गोरगरिबाला वाटत असन, मदत करत असन आणि असले लोक अगर बदनामी करत असते आणि वाट नको म्हणत असते, म्हणजे ह्यांचं म्हणणं आहे की जे गरीब व्यक्ती आहे जे नुकसान झाले त्याचं तुम्ही भरपाई भर नकाच, तुम्ही यांना काही देऊ नका, तसेच मोरदे ह्यांचं असं म्हणणं आहे. तर कळकळीची विनंती आहे की ह्याचा तोंड लवकरच ठेसा. आणि ही जिथं दिसत ह्या हिडोला असे कमेंट करून ह्याला असं सांगा त्यानं हिडो आपला टाकलेला आहे. रात्री आपण त्यानं पूर्ण हिडो टाकलेला आहे, त्यानं शॉर्ट हिडो आपला टाकलाय. मी त्यात म्हणत होतो त्याला तू दारू पेलेला आहे. सकाळी मला येऊन भेटा टेलवर मी तुला बोलतो म्हणतो की वाटायचं कसं असते का वाटतं, हे सगळं बोलतो म्हणत होतो.